आता म्हणावं तर ह्यांच्या बाबतीत जे घडलं त्याचं डिवोर्सचं कारण त्याचं एकच आहे, म्हणजे यांच्या आईचं इन्व्हॉल्वमेंट. एक छोटंसं शिल्लकचं भांडण झालं होतं ज्याच्यावरती आईला, बहिणीला आणि भावाला इन्व्हॉल्व करून या नात्याला, 14 वर्षाच्या नात्याला, लव्ह मॅरेजला पूर्णतः बंद करून टाकलं किंवा डिवोर्स प्रोसेसपर्यंत पोहोचवला. आधीच त्यांच्या मनात थोडंसं हे होतं की ही व्यक्ती आपल्याला खर्चाला काही जास्त मदत नाही करत, किंवा त्यावेळी त्याचा जो पगार होता अनिरुद्ध पाटील यांचा, तो मे बी शी वॉज नॉट हॅपी विथ दॅट. जसं जसं काही बोलतो आपण इंस्टाग्राम, फेसबुक, सोशल मीडिया त्याच्यातर्फे जेव्हा आपण गोष्टी हे करतो, पाहतो, अट्रॅक्टिव्ह वाटतं थोडं. सेम इथेच नॅचरलिटी कमी, थिंकिंग पूर्ण इन्फ्लुएन्स्ड फ्रॉम सोशल मीडिया, आणि डिवोर्सचं हेच कारण होतं. हा 2013-14च्या आसपास झाला, आणि बऱ्याच काळापर्यंत हा चालूच होतं ही केस. पण जेव्हा भांडण झालं त्यावेळी ह्या व्यक्तीने सोशल मीडियावरती गेमिंग आणि इतर गोष्टींमध्ये लोकांची ओळख केली, इंटरॅक्शन्स केले, कोणी सहानुभूती दाखवली. ती सहानुभूतीला भुरळ पडल्यासारखी ती गोष्ट घडली, आणि मग तिथून चालू झाला हा खेळ. आता पुढचं सांगण्याला तुम्हाला गरजच नाही आहे. मला भरपूर लोक बोलतात, अरे ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम करतो त्या व्यक्तीबद्दल असं वाईट साईड बोलू नये. प्रेम तर मी करतो, अजूनही करतो, करत आलो. पण मला जे घडलं, किंवा माझ्या बाबतीत जे घडलं आजपर्यंत बऱ्याच लोकांना जेव्हा मला प्रत्यक्षात पाहिलं किंवा माझे फोटोज पाहिले तेव्हा त्यांना ज्या गोष्टी कळाल्या ते मला अरे सागर, तुझं तर फिजिकली जसं होतंस तसं आता नाही आहेस. बरेचसे मी तिथे कस्टमर्सला भेटून बहुत बदल केले, बिकम वीक. सो बेसिकली या रिलेशनमध्ये आल्यावरती ते पूर्णतः जेवढा प्रयत्न करायचा होता तो केला होता. अक्षरशः स्वतःच्या ताटातलं बाजूला सारून त्या व्यक्तीला दिलं होतं. आई वडिलांशी लढा केला, भांडण केले, लोकांपासून वेगळं झालं, बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण या सर्वांना कळणार नाही, कारण का जोपर्यंत मी बोलत नाही, मौन पाळतो आहे, त्यामुळे समोरच्याचा फायदा घेतला जातो आहे असं वाटायला लागतं. सावरे जगदंब, पुढचा पाठ पुढे येईलच.